शिक्षणाचे खुले पहलवान, शिक्षणाचे खुले शिक्षणाचे खुले केले जायला 1881 महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिला महामानव आहे आपल्या भारताचा, पहिला महापुरुष आहे महात्मा ज्योतिराव फुले की ज्याचा इंग्रजांनी सत्कार केला अंतर कमिशनरने. महात्मा फुलेच्या पुतळ्याची कदर पहा इंग्रजांनी केली. असंच होत आलं आपल्या देशातल्या महापुरुषाची कदर विदेशातलेच लोक करतात. काय वाटत माहित नाही, विदेशातलेच लोक करतात. पहा बाबासाहेबांचं कौतुक अमेरिकेमध्ये, लंडन मध्ये, श्रीलंकेमध्ये बरोबर आहे की नाही. महापुरुषाची कदर विदेशातच होते आमच्या इथे. आणि म्हणून यासाठी आपल्याला एक संघ होऊ लागला, तेव्हा तुम्ही आपली विरासत वाचवू शकाल म्हणलं का नाही. आणि म्हणून शिक्षणाची बंदी राज्यामध्ये तुम्हाला होती शिक्षणाची बंदी आणि ज्योतिरावाच्या पराकाष्ठेला म्हणजे प्रयत्नाने लाभली ही संधी तुम्हाला. इंग्रजा मागितलं अधिकार, अरे लिहिलं पण काय टाकलं का? टाकलं कशाला? अच्छा अच्छा हा हा मुकेश सिंह यांच्याकडून 100 रुपये मिळेल. धन्यवाद. जय या स्त्रियांवरचे अत्याचार, स्त्रियांवरची गुलामी होती महात्मा ज्योतिराव फुलेंनी ओळखली. आणि महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा काही घरचे अशी फकीर नव्हते. समजले काय? महात्मा फुलेचे वडील गोविंदराव गोरे, महात्मा फुलेचं आडनाव गोरे होते, गोविंदराव आडनाव गोरे होते. ते फुलेचे व्यापारी होते आणि म्हणून त्यांचं फुले आडनाव पडलं. परंतु ते गोरे समाजाचे गोरे, माळी समाजाचे गोरे आडनाव. तर गोविंदरावाचं या देशामध्ये सर्वात जास्त टॅक्स इंग्रज सरकारला जातो. सर्वात जास्त टॅक्स गोविंदरावाकडून जात होते. एवढं श्रीमंत लोक होताना काय करत होती, एवढं मोठा ठेव करायची नाही का. खूप काही त्रास सहन केला या दोन्ही दाम्पत्याने. हो, सावित्री तशीच मनाची मोठी, हो महात्मा फुले तर मोठेच, परंतु तेही तशीच मोठी. म्हणून ते जोडी जमली. असं पाहिजे नवरा बायको, असं पाहिजे दाम्पत्य. म्हणून
समाजा कोणामुळे आज भोगता मान करा विचारूयाचा आणि केला स्त्री जातीचा बुधार हो केला स्त्री जातीचा बुधार महात्मा फुलेचे उपकार हो हे बाबा महात्मा फुलेचे उपकार हो शिक्षणाचे फुले केले बहार गौतमजी धर्मटे साहेब जिल्हा सहसचिव कळमेश्वर बहुजन मुक्ती आंदोलन संघटन सामाजिक न्यायासाठी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे या गीतावरती आणि मग माझ्याकडून सुद्धा त्यांना सतत हा प्रणाम धन्यवाद लाख लाख शुक्रिया मैत्री काय का शेवटचं कळवं सांगतो दोन गोष्टी सांगतो ज्योतिरावांबद्दलचं झालं माता सावित्रीनं महात्मा फुलेंना कशी मदत केली कसं सहकार्य केलं आणि त्यांच्या कार्याला कसा काय म्हणतात दाद दिली सावित्रीबाईनं एकदा काय झालं की महात्मा फुले आकारातून येत होते महात्मा फुलेचे गुरु लहुजी साळवे यांच्या आखातून येत असताना त्यांना एक काशीबाई नावाची बाई एका विहिरीवर म्हणजे रात्रीच्या वेळेस जीव देण्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना मिळाली कोणाला महात्मा ज्योतिबा फुलेला आणि यांना कळलं की एवढ्या रात्री ही बाई विहिरीवर म्हणून त्याने तिचा हात पकडला तिला बाजूला आणलं विहिरीवरून आणि तिला विचारलं की म्हणजे तू जीव कशासाठी देतोस तर तिनं सांगितलं की म्हणजे माझ्यावर एका कुलकर्ण्यानं अत्याचार केला आहे नाव सांगत नाही मी माझ्या एका कुलकर्ण्यानं अत्याचार केला त्याच्यामुळे मी गर्भवती आहे तर मी आता कोणाला तोंड दाखवणार आहे आणि मला जीव देण्याच्या शिवाय पर्याय नाही म्हणून महात्मा सांगत काही हा मला शेवट उपाय नाही असं ऐकायचं पिक्चर माझ्यासोबत तिचा हात धरून आपल्या घरी आणलं जर तुमच्यापैकी दुसरी बाई असती सावित्रीच्या ठिकाणी तर तिने नवरा शंका घेतली असती म्हटलं असतं की तू रात्री लेखा काळे तोंड करून आला अशी नाही इथं सांगतो शांतपण असं म्हटलं असतं कोणतीही बाई म्हटलं असतं तुम्हाला सांगतो सावित्रीने तसं नाही केलं सावित्री तसं नाही केलं उलट तिची डिलिव्हरी स्वतः सावित्रीबाईने केली आणि सावित्रीबाईला स्वतःच मूल बांधलं होतं मग तिच्या मुलाला दत्तक घेतलं नाव ठेवलं यशवंत आणि त्याला डॉक्टर बनवून दाखवलं एवढ्या मोठ्या मनाची सावित्री होती नाही का म्हणून म्हणायचं आहे म्हणून एक शिकली सवरलेली बाई काय म्हणते बाई अगं जन्म दिला माझ्या आईनं जन्म दिला माझ्या आईनं हे काय सारा गरज झालं सांगत होत्या बाया माग गावच्या म्हणे कौशे तू जेव्हा आपल्या मालच्या पोटात होतीस ना तेव्हा माझी परिस्थिती मोठी तरी होती हो कारण कष्ट तरी विचारलं आणि अशा परिस्थिती बिचारीने तुला जन्म दिला त्याची खायची सोय नव्हती हो तुला लावण्याचं मोठं केलं सारे गाव बदलत होते म्हणते ते शिकलेली बाई का म्हणते आता जन्म दिला माझ्या आईनं हे काय सारं बरं झालं पण तुझं शिक्षणाचं पहाड
दूध शिक्षणाचं पाजलं सावित्रीनं आणि म्हणून मी तिच्यामुळं आज नोकरीवर आहे अशी ते शिकलेली मुलगी म्हणते, शिकलेली बाई म्हणते की माझ्या मायनं जन्म दिला ठीक आहे, पण शिक्षणाचं दूध मला सावित्रीबाईने पाजलं आणि म्हणून मी या ठिकाणी तिनं त्याग केला माझ्यासाठी. लोकांचा शेण माती सगळं काही तिनं सगळं काही तिनं माझ्यासाठी सहन केलं आणि म्हणून मी या पदावर आहे. तिथे शिकलेली बाई काय म्हणते, माझी परिस्थिती कशी होती. सतीची दाशी दाशीची अबला सतीची दाशी दाशीची अबला काय सांगू राहिले व्यवस्थेने मला काय काय नाही बनवलं. सती बनवलं, दाशी बनवलं, जिवंत झालं. सतीची दाशी दाशीची अबला सतीची दाशीला दाशीची अबला आणि विचारू नको माय तो काळ कसा निघला. माय बहिणीले माहीत, ज्या सती गेल्या असतील त्याले माहीत, ज्याने मारलं असेल जाळलं असेल तर त्याचे दुःख त्याले माहीत. पण मी इतिहास वाचला आहे आणि अशा काळामध्ये सावित्रीबाईनं आमचा भाग घेतला, आमच्यासाठी झिजली का पुन्हा येणाऱ्या पिढीवर अशी गत नाही झाली पाहिजे. म्हणून काय म्हणते ते बाई, या मनवादाच्या नीतीविरुद्ध, या मनवादाच्या नीतीविरुद्ध आला कुणी नाही धजलं, पण दूध शिक्षणाचा भाग